Hello students, in last lecture we studied the lesson on saying please written by A.G. Gardiner. Today we shall study the brainstorming activities. First activities, form groups and explain the following words with examples. You can take help of your teacher. इथे खाली काही शब्द दिले आहेत. त्या शब्दांचे अर्थ उदाहरणासहित स्पष्ट करायचे आहेत. पहिला शब्द आहे ह्युमिलिटी. Humility. What is the meaning of humility? It means modesty, humble, act of being humble. नेक्स्ट वर्ड आहे सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान. नेक्स्ट आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? द क्वालिटी ऑफ बीइंग ग्रेटफुल, अ फिलिंग ऑफ थँकफुल ॲप्रिसिएशन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. नेक्स्ट आहे कर्टसी. कर्टसी म्हणजे शोईंग पोलाइटनेस इन वन्स ॲटिट्यूड अँड बिहेवियर टुवर्ड्स अदर्स मीन्स पोलाइट बिहेवियर म्हणजे शिष्टाचार, सौजन्यपूर्ण वागणूक. नेक्स्ट वर्ड आहे जनरॉसिटी. आता जनरॉसिटी म्हणजे काय? द क्वालिटी ऑफ बीइंग काइंड अँड जनरस म्हणजे उदारता, औदार्य. म्हणजे आपल्याला म्हणता येत अनसेल्फिशनेस म्हणजे जो सेल्फिश नसतो त्यालासुद्धा आपण जनरस असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे सिम्फती. सिम्फती म्हणजे सहानुभूती, द फिलिंग ऑफ पिटी अँड कंपॅशन. नेक्स्ट वर्ड आहे एम्फती. एम्फती म्हणजे काय? दुसऱ्याला कसं वाटत असेल याची कल्पना करण्याची क्षमता, दुसऱ्यांचे मन जाणण्याची समानुभूती म्हणजेच त्यालाच म्हणतात सहानुभूतीच म्हणतात त्याला. द एबिलिटी टू अंडरस्टँड अँड शेअर द फिलिंग्स ऑफ अनादर. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न तोंडी परीक्षे करता येतो कारण इथे ग्रुप डिस्कशन आहे. ग्रुप डिस्कशन कुठे असतं? तर तोंडी परीक्षेत. तर आता खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, तर ते पॉईंट्स इथे आपल्याला सांगायचे आहेत. आता पॉईंट्समध्ये रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन, वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह ॲबिलिटीज आणि डी आहे इमोशनल इंटेलिजन्स. आता हे जे आहे रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन. रिटन आणि व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? लेखी आणि तोंडी संवाद. दुसरा पॉईंट आहे वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स म्हणजे इतरांशी संवाद साधण्याचे मार्ग. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे क्रिएटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे सर्जनशील क्षमता. आणि लास्ट आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आता हे लेखी आणि तोंडी संवाद, इतरांशी संवाद साधण्याचे मार्ग, सर्जनशील क्षमता आणि भावनिक बुद्धिमत्ता ह्या चारही पॉईंटच्या आधारे आपल्याला द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस हा जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करायचं. आता ग्रुप डिस्कशन हे वर्गातच होतं, पण तरीही सॉफ्ट स्किल म्हणजे काय हे आपल्याला समजून घेता येईल. तर सॉफ्ट स्किल्स काय आहे? सॉफ्ट स्किल्स आर पर्सनल ॲट्रिब्यूट्स दॅट इन्फ्लुएन्स हाऊ वेल यू कॅन वर्क ॲट इंटरॅक्ट विथ अदर्स. म्हणजे सॉफ्ट स्किल्स हे वैयक्तिक गुणधर्म आहेत. म्हणजे जे काम आपण किती चांगलं काम करू शकतो आणि इतरांशी संवाद कसा साधू शकतो आणि त्याचा आपल्या कामावर काय परिणाम होतो हे सॉफ्ट स्किलमुळे आपल्याला समजतं. दीज सॉफ्ट स्किल्स मेक it easier to form relationship with people, create trust and dependability and lead team. म्हणजे हे सॉफ्ट स्किल लोकांशी रिलेशन निर्माण करतं, विश्वास आणि विश्वासार्हता निर्माण करतं आणि टीमवर्क करणं सोपं जातं. त्याच्यानंतर आपल्याला असे म्हणता येईल की सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन ईच एरिया. ॲट एनी वर्कप्लेस कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. Communication skills comprises various skills like verbal communication, presentation skills, listening, public speaking, interview, and writing skills, such as writing notes, letter, memos,
रिपोर्ट्स, इन्स्ट्रक्शन्स, स्पीचेस एक्सेट्रा. अशा कितीतरी गोष्टीसाठी आपल्याला सॉफ्ट स्किलची आवश्यकता असते. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सेकंड. रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. आता खाली जे काही वाक्य दिले आहेत ते ट्रू आहे की फॉल्स सांगायचे आहेत आणि फॉल्स असणारे वाक्य आपल्याला करेक्ट करायचे आहेत. आता पहिलं वाक्य जे आहे, बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व्ड बाय स्वीट वर्ड्स. म्हणजे कितीही बिटर प्रॉब्लेम्स असतील, कितीही प्रॉब्लेम्स रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतील, तर ते आपण चांगल्या शब्दांनी सॉल्व्ह करू शकतो. आता हे वाक्य काय आहे, बिटर प्रॉब्लेम्स म्हणजे कितीही म्हणजे कोणतेही कडू प्रॉब्लेम नाही म्हणता येणार आपल्याला. म्हणजे कितीही वाईट प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये येत असतील तर ते आपण चांगल्या शब्दांनी सोडवू शकतो. तर हे वाक्य आहे ट्रू. सेकंड आहे, ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटिल कर्टसी. म्हणजे मोठे मोठे युद्धसुद्धा आपल्या छोट्याशा कर्टसीने, शिष्टाचाराने आपण अवॉइड करू शकतो. हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट आहे, ऑब्झर्वन्स ऑफ एटिकेट in a normal situation is important, but more important is their observance when the situation is adverse. म्हणजे काय की सिच्युएशन आता म्हणजे सामान्य परिस्थितीत आपण एटिकेट्स पाळले पाहिजे, पण कोणत्याही ॲडव्हर परिस्थितीमध्ये काही असलं तरी शिष्टाचार पाळणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, हे वाक्य ट्रू आहे. डी, वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक you help in making our passage through life uneasy. आता वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हे जे शब्द आहेत ते शब्द हेल्प अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ अनइझी. हे वाक्य आहे फॉल्स. कारण लाईफ हे अनइझी नाही बनवत, तर लाईफ हे इझी बनवतं. म्हणून वाक्य थ्रू लाईफ इझी असं होईल. नेक्स्ट सेंटेन्स, the law permits anybody to use violence if another person is discourteous. आता law permits anybody to use violence? नाही. Law doesn't permit anybody to use violence if another person is discourteous. म्हणजे हे वाक्य आपण the law does not permit म्हणून आपण हे वाक्य ट्रू केलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्सेस विच सजेस्ट द थीम ऑफ द एसे. आता इथे खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि या एसेची, ऑन सेईंग प्लीज, या एसेची थीम या 4 वाक्यांमध्ये आलेली आहे. तर त्याच्यातले कोणते 2 वाक्य आपल्याला म्हणजे निवडायचे आहेत, म्हणजे कोणते वाक्य खरे आहेत. त्याच्यात 2 वाक्य खरे आहेत. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया. पहिला आहे, द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मॉरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. येस, हे वाक्य ॲप्रोप्रिएट आहे. द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मॉरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. म्हणजे या एसेमध्ये आपल्याला सभ्यता, शिष्टाचार, नैतिकता, जबाबदारी आणि सेल्फ कंट्रोल कसं करायचं हे या एसेमध्ये सांगितलं आहे. म्हणून हे वाक्य सेंट्रल आयडिया ही साठी ॲप्रोप्रिएट वर्ड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलं आहे, द एसे एक्सप्लोर द डिफिकल्टीज दॅट कॅन बी इन्कर्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल वेन डिलिंग विथ द पब्लिक. नाही, हे वाक्य इनॲप्रोप्रिएट आहे. नेक्स्ट आहे, वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाउट हॅविंग टू लोअर देमसेल्स टू द लेवल ऑफ द परसिव्ड ऑफेंडर. येस, हे वाक्यसुद्धा ॲप्रोप्रिएट आहे. One can keep one's peace of mind without having to lower themselves to the level of perceived offender. Next आहे, people with low esteem are generally difficult to work with and they look down upon others to get a feeling of superiority. हे सुद्धा inappropriate आहे. म्हणजे people with low esteem are generally difficult to work with, है ना, and they look down upon others to get a feeling of superiority. तर हे वाक्यसुद्धा इनॲप्रोप्रिएट आहे. याच्यातले 2 वाक्य कोणते ॲप्रोप्रिएट आहे, तर ए आणि सी. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फाइंड द रिझन्स फॉर द लिफ्टमॅन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. आता इथे त्या लिफ्टमॅनची अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर असण्याचं कारण काय होतं,
तर कारण काय, द पॅसेंजर ऑर्डर्ड द लिफ्टमॅन बाय सेईंग टॉप इन्स्टेड ऑफ टॉप प्लीज. सेकंड रिझन, द लिफ्टमॅन फेल्ट इन्सल्टेड बाय द रूड बिहेवियर ऑफ द पॅसेंजर. एक तर त्यांनी त्याला टॉप म्हणजे प्लीज म्हटलं नाही. दुसरं, त्यांनी त्याची जी पॅसेंजरची वागणूक होती, वर्तन होतं ते अतिशय रूड होतं, उद्धट होतं. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा सांगता येईल, द पॅसेंजर्स डिस्कर्सी वॉज अ वूंड टू द लिफ्टमॅन सेल्फ रिस्पेक्ट. लिफ्टमॅनचा आत्मसन्मान दुखावला गेला होता. पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल की वुंड ऑफ सेल्फ रिस्पेक्ट ऑर व्हॅनिटी स्लर अपॉन ही सोशल स्टँडिंग. हे 4 रिझन्स असे आहेत की ज्याच्यामुळे त्या लिफ्टमॅन जो होता त्या लिफ्टमॅनच्या अनसिव्हिलाइज बिहेवियरची ती कारणं होती. त्याच्यानंतर